आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. निलेशजी, अधिवेशन संपत आलेलं आहे. आज जो शेवटचा दिवस आहे, काय सांगाल एकंदरीत या अधिवेशनामध्ये पाहायला गेलं तर विदर्भामध्ये अधिवेशन चालू आहे, मात्र विरोधक म्हणत आहेत की निर्णय करतायत ते शहरी भागात असेल, पायाभूत सुविधा असेल, विदर्भाला काय मिळालेलं नाही. तुम्ही काय सांगाल? बघा, अंतिम आठवड्याचा जो प्रस्ताव काल विरोधकांनीच इथे ठेवला आणि फक्त ते जे काय 2.5 पानांचा त्यांचा जो प्रस्ताव होता त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांवर फक्त स्पर्श केला. सुरुवात विदर्भाच्या प्रश्नांनी केली नाही. त्यांचाच अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. तुम्ही वाचा ना 2.5 पानामध्ये काय आहे ते. त्याच्यामध्ये विदर्भ किती ओळ आहेत विदर्भाबद्दल. तुम्ही कोणाला शहाणपण शिकवताय? तुमचा विषय विदर्भाबद्दल गंभीर असेल किंवा तुम्हाला त्या विषयाबद्दल गांभीर्य असेल तर तुमच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये दिसतंय कुठे? आम्हाला तुम्ही सांगू नये की आम्ही काय करावं. ते जे काही विदर्भासाठी देणं गरजेचं आहे, सरकार त्याबद्दल सिरियस आहे आणि ते 100% विदर्भाला मिळणार. तुम्ही कोकणातल्या रस्त्यांसंदर्भातली लक्षवेधी मांडली होती, काय त्या संदर्भातलं उत्तर तुम्हाला मिळालं? संबंधित मंत्री महोदय आणि जे कोण अधिकारी संबंधित त्यांची जॉईंट बैठक मुंबईमध्ये होणार आहे, मंत्रालयामध्ये. एक प्रश्न असंच होता, या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नाही मिळालेला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील थेटपणे म्हणत आहे की हे सरकार विरोधी पक्ष नेता द्यायला घाबरत आहे किंवा का न देत, एवढं पाशवी बहुमत असताना. बघा, हे का भीक मागताय मला काय कळत नाही. 2 आठवड्यापासून तुम्ही विदर्भात आलेला आहात तर विदर्भाचे प्रश्न मांडा. आता तुम्हाला आठवत असेल, भुजबळ साहेब एकटे आमदार होते शिवसेनेचे तेव्हा सुरुवातीला, आणि अख्खं सभागृह हलवला होता. तुम्ही एक्स्ट्रा गाडीसाठी, एक्स्ट्रा कॅबिनसाठी तुमची ही सगळी धडपड आहे का? तुम्हाला झेपत नाहीये का? अहो, तुम्ही त्या सभागृहाचे तुम्ही 20 लोक आहात. भुजबळ साहेब तेव्हा एकटे होते, अख्खं सभागृह हलवून टाकायचे ते. तसं काय तुम्हाला जमणार नाही मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट काय, संख्याबळ लागते. ते संख्याबळ तुमच्याकडे आहे का? नियम तर अगोदर वाचून घ्या या उभाटावाल्यांनी. नुसतं नियम न वाचता काही बोलत बसायचं. असं सुद्धा आहे सर, कायद्याचं पालन करणारे हे सरकार आहे. कायदा नेहमी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवतं असं सुद्धा सरकार आपण पाहायला गेलं. पण मुंबईतून बातमी येत आहे, काय मुंबईतून जवळपास 82हून अधिक लहान मुलं बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते. ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जे कोण संबंधित आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आमचीही मागणी आहे. जर गरज पडली तर गोळ्याही घाला रस्त्यांवर त्यांच्या. तर आपण पाहतोय की जी मुलं मुंबईतून बेपत्ता झालेली आहेत त्या संदर्भामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा आणि गरज पडल्यास गोळ्या सुद्धा घाला, असं सुद्धा आमदार निलेश राणे यांनी आपल्याशी बातचीत करताना वाटतं.